बंद झाला, तुमच्या घरातून कागदपत्र आणि सीडीज चोरून नेल्या गेल्या असा तुमचा संशय, तर कुठंतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून ही चोरी झाली असा तुमचा संशय का? काय वाटतंय नेमकं? मी आज याच्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही. मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की आगाऊपणाचं होईल, पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होतं का, काय होता हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू. कागदपत्र आणि सीडी चोरी गेली पाहता यामागे राजकीय काही तुम्हाला वाटतं की? पोलीस तपास करत आहे आणि मला जे काही दाखवायचं आहे मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे. पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या, जोपर्यंत पोलीस तपास माझ्याकडे जी माहिती आहे ती मी स्वतःहून पोलिसांना देणार आहे. जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे. पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे. शब्द वापरला की गहाळ झालंय, सगळं चोरी झाला असं शब्दाने वापरला. सीडी आणि कागद चोरी झालं वाटतंय का गहाळ झालं वाटतंय तुम्हाला? हे गहाळचा संबंध कुठे? मी बोललोच नाही गहाळ झालं, चोरीच झाली ना. गहाळा विषयालाच कुठे? चोरीच आहे. गहाळ म्हणजे मग ते हरवले होते. त्या संदर्भातले काही कागदपत्र होती का आणि हे ठरवून झालेलं दिसतंय का? कारण तासाभरापूर्वी लाईट बंद होता परिसरातले, नंतर माझा मोबाईल घेऊन 10 सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेल्या आहे. पाकिट तसंच ठेवलेलं आहे, सीडीच्या कवरमधून ह्याच्यातून ते काढून गेलेले आहे आणि यातल्या ज्या 7 सीडी आहेत त्या बाकी 7 सीडी याच्यामध्ये आहे. ज्या चोरून नेल्या भाऊ त्याच्यात काही महत्त्वाच्या होत्या का आपल्या? तर मी पाहिल्याच नाही ना अजून. अच्छा, पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण ह्या ज्या आहे सीडी तर ह्या आहे माझ्याकडे, हे मी तपासून घेतो, पोलिसांनाही दाखवतो. हो, आपण आता मग अशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खाजगी आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो. तर ते खाजगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे, बिल्डरचे, कुणाचे काय आहे तपासाचा भाग आहे. आता मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा अंगुले निर्देशसुद्धा मी करणार नाही. पोलीस चौकशी करतील. एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आलं असतं तर चोरी केली असती. परंतु या ठिकाणी सीडी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं, सगळ्या ऑडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते ऑडिओचे, ते पेन ड्राईव्ह जाणं. पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास 30-35 पेन ड्राईव्ह होते त्यामधले, आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते, सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते. पण तेही उचलून ते घेऊन गेलेले आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये असं विशेष काही नव्हतं. ते पिक्चरचे गाणे मला आवडतात, त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले सगळेचे सगळे. हा रात्री 12:37 सुरू होता. हा पथदिवा रात्री 12:42 बंद दिसतो आहे. माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथदिवे बंद झाल्यामुळे अंधार दिसतो आहे सगळ्या दोन. हा 12:42 सगळ्या ठिकाणी बंद दिसत आहे. रात्री 1:54 संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे. रात्री 3 वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे. ते थांबलेले दिसत आहे 3 वाजेला. रात्री 3:05 चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे. आतापर्यंत चोरी करताना CCTV कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते. पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर 1 तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली. आता हे पथदिवे तेव्हाच कसे काय बंद झाले, का बंद केले गेले? बंद केले गेले तर चोरट्यांनी हे पथदिवे बंद कसे केले, हे बंद आहे हे कसे माहीत? आता चोरटे एवढे ॲडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दरोड्या टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्रीप्लॅन व नियोजनबद्धरित्या करण्यात आली. यापूर्वी माझ्या घराची रेकी झाली का? रेकी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन, चोरीचा प्लॅन होता का? चोरी दाखवायला चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की माझ्या प्रकारकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते, त्यांच्या झेरॉक्स प्रती होत्या, त्या कोणाच्या भविष्यात अडचणीच्या आणणाऱ्या होत्या, ते चोरून येण्याचा उद्देश होता का? चोरट्यांनी नेमके काय होते जे त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यात अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले. या ठिकाणी सीडी त्यांनी निम्मेच सीडी चोरी केल्या, निम्मे तशाच राहू दिल्या. बाकीचे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले, बाकीचे कागदपत्र इथे दिसत आहे. महत्त्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.